हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी नेसलेली आहे साडी आणि ब्लाऊज दिसत असेल वेगळा आहे कारण ह्याच्यावरचा वेगळा तुम्हाला खूप म्हणजे आता खूप जाड झालेले आहे तुम्ही समजू शकता. तर आज संकष्टी आहे तर आपली पूजा वगैरे झालेली आहे. आपण बघू शकता आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आणि इतकं गरम होतंय. अरे बापरे, दिसत असेल तुम्हाला बेडवर पसारा. तर तो आवरायचा आहे म्हणजे काय, रात्री अचानक मूड आला म्हणून अचानक पूर्ण कपाट खाली केलं आणि बघू शकताय ह्या दोघींचे कप्पे रात्रीच व्यवस्थित लावून ठेवले आणि हे खालचा माझा कप्पा आहे, हे अनुचा आणि हा धनुचा आणि तिच्या पप्पांचा. तर बघू शकताय ह्यात अजून ते सगळे कपडे ॲडजस्ट करायचे आहेत. तर म्हटलं आता कामावरून आपलं नंतर ही बेडवरचे सगळे कपडे म्हणजे सगळे कपडे मी कपाटमधले सगळे कपडे काढून इथे फेकलेले आहेत रात्री. अचानक म्हणजे 9 वाजता असा मला मूड आला आणि मग मी सगळे कपडे अचानक काढले आणि म्हणलं मग आपण क्लीन करून ठेवूया म्हणजे व्यवस्थित लावून घेऊया. तर इतकं गरम होतंय, माझी तब्येत एक खूप वाढले, त्याला काय करावं काय समजना झालंय मला. बघा माझी खूप मला कसं तर झालंय, माझी तब्येत वाढलेली आहे आणि मला म्हणजे ब्लाऊज वगैरे फिट व्हायला लागलेले आहेत आणि ड्रेस पण फिट व्हायला लागलेत. हे बघा किचन बघू शकताय, मला क्लीन करायचं आहे अजून. तर सकाळी मुलींना शाळेत पाठवलेलं आहे आणि आता दूध गरम करायला ठेवते. कपडे वगैरे अजून धुवायचे बाकी आहेत. तर आता वाजलेले आहेत 9:30. दूध अगोदर आता किचन क्लीन करून घेऊया आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया. मुली काय करते त्या फ्रीज मधून बॉटल काढते, त्या पाणी पिते त्या आणि बाहेरच ठेवते त्या बॉटल आणि मग नंतर तिचे पप्पा आल्यावर दुपारी तिचे पप्पा आल्यावर मला का होते तर बाटली भरून ठेवली नाही असं तसं. मग मुली असल्यावर अशा करते, त्याला एकदम होते त्या. आणि आता तर हॉलिडेज चालू होणार आहेत तर मग विचाराच नका. हाफ डे आहेत तरी पण दिवसभर कला लय कालवा करते त्या. म्हटलं दुपारी कामावरून थोडंसं पडावं तर पडून पण देत नाही त्या. तर तुमची पण मुलं हाशीच कालवा करते ते का दमवते ते का मला कमेंट करून सांगा. इतका दररोज कसं असतंय त्यांची 8:30 ते 4पर्यंत स्कूल असते, त्यामुळं कसं काम वगैरे आवरून थोडंसं झोपायला तासभर वगैरे मिळतं. तासभर 2 तास झोपते मग दुपारचं थोडं रिलॅक्स वाटतं. ना आता काय होतंय, आता येते त्या 12 वाजता आणि 12 नंतर मग काय बघायलाच नको. त्यांचं आलं का सगळ्या बाहेर बेडरूमपासून सगळीकडं पसारा घालते त्या. मग दिवसभर आवरायचं. दररोज कसं 2दा लोटून होतं, मग आता घरी आहेत त्यामुळं दिवसातून 4 टाईम लोटून काढायला लागतंय. बघी एकीकडं कागद टाकते त्या, एकीकडं पेंट टाकते त्या, काय ठीक आहे ते जाऊ द्या, ते सगळं चालूच असते आपलं. तर आपल्याला सगळ्यांना संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा. तर चला, माझा काय उपवास नाही, यांचा उपवास आहे. तर मला आता शाबू तांदूळ भिजू वगैरे घालायचे आहे. तर चला बाय. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. बाय.